हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. चला मी आज दाखवते तुम्हाला बोंबील फ्राय कशी बनवायची ते आणि कोलबी फ्राय. आता आपण ही मच्छी साफ करूया. प्रॉन्स साफ करायचं पण खूप इझी आहे, जास्त काय हे नाही आहे, तुम्ही बघू शकता. याला क्लीन करायचं, याचं पूर्ण कवर आहे ते काढायचं असं. आणि मग नंतर ही जी ब्लॅक लाईन आहे ती पण काढायची साफ, असं क्लीन करायचं. इथे पाठीमागे पण एक ब्लॅक लाईन असते ती पण काढायची, सी लाईक दिस. ओके, अशा प्रकारे ही सगळी मच्छी आपण साफ करायची आहे आणि यांना धुवून घ्यायचं आहे 2दा-3दा. तर मी मच्छी धुवून घेतली आहे. आता आपण ह्यात टाकायचे आहेत मसाले. तर फर्स्ट मी टाकते आहे हा लाल मसाला, आगरी कोळी मसाला, जो आम्ही घरी बनवतो. माझी सासू आहे तेही घरी बनवते. जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात. ओके, आणि नंतर टाकायचं आहे मीठ. मीठ ही आपण स्वादानुसार टाकायचं आहे, क्वांटिटीच्या हिशोबाने. जास्त मीठ नको पडायला आणि कमी मीठही नाही पडायला पाहिजे. मीठ हे आपण क्वांटिटी अनुसार टाकायचं आहे. ही टाकली आपण हळद टाकतो आहे. हळद ही सुद्धा आम्ही घरी बनवतो. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही सांगू शकता. हा आहे गरम मसाला, हाही सुद्धा आम्ही घरी बनवतो. ॲक्च्युली आमच्या घरचे सगळे मसाले हे घरीच बनतात. हे मी टाकते आहे अद्रक लसूणचं पेस्ट, ते पण क्वांटिटीच्याच हिशोबाने, जास्त नाही कमी नाही. आता आपल्याला वरतून थोडंसं तेल सोडायचं आहे, थोडंसंच, जास्त नाही. आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया. सगळा मसाला मच्छीला नीट लागला पाहिजे, प्रॉपर मिक्स. आता आपण या मच्छीला कोट करायचं आहे राईस फ्लावर आणि थोडंसं रवा ह्याच्यामध्ये. पॅनमध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे. आधी तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं आहे. आता तेल गरम झालं आहे पॅनमधलं. आता आपण एक एक करून मच्छी या गरम तेलामध्ये सोडूया. आधी मच्छी या राईस फ्लावरमध्ये डीप करून घ्यायची, चांगलं दाबून प्रेस करून हे करून घ्यायची, कोट करून घ्यायची फिश राईस फ्लावरमध्ये. आणि मग नंतर रवा जो आहे त्याची कोटिंग द्यायची फिशला. प्रॉपर चांगलं दाबायचं त्याला, ताकी त्या फिशला ते प्रॉपर लागलं पाहिजे. मग नंतर हे झाल्यावर हळूच फिश उचलायची आणि गरम तेलामध्ये मस्तपैकी सोडून द्यायची. असा तरतरीत आवाज आला पाहिजे. आता एक साईड शिजली आहे फिशची. आता आपल्याला त्याला टर्न करायचं आहे आणि दुसरी साईड ही सुद्धा प्रॉपर शिजून घ्यायची आहे. आणि हळूहळू थोडं तेलही सोडू शकतात जर तुमच्या पॅनमध्ये. ते कसं फिश तेल ऑब्झर्व करते, मग हळूहळू तेलही सोडायचं आहे. तर ही आपली फिश रेडी झाली आहे. लेट्स सर्व इट. सो गाईज, ही माझी फिश बोंबील फ्राय रेडी आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि नक्की सांगा की तुमची फिश फ्राय कशी झाली आहे कमेंट करून. बाय, थँक्यू गाईज.